नमस्कार. सरकारी नोकरी दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंत लोवेस्ट रनिंग ऑफ ग्रुप ए मधील पदांवर पदोन्नतीमध्ये आरक्षणाबाबत प्रस्तावना दिव्यांग अधिनियम 2016 अनुसार शासन सेवेतील पदांवर शारीरिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तीसाठी 4% आरक्षण संदर्भाधीन क्रमांक 2 दिनांक 29/5/2019च्या शासन निर्णयान्वये विहित केले आहे. तसेच सदर आरक्षण अंमलबजावणीची कार्यपद्धती नमूद करण्यात आली आहे. यामध्ये गट क व गट ड च्या दिव्यांग कर्मचाऱ्यांना 4% आरक्षणाप्रमाणे पदोन्नती देताना शासन निर्णय दिनांक 5/3/2002 मधील कार्यपद्धतीचा वापर करण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने राजीव कुमार गुप्ता व इतर यांनी दाखल केलेल्या रिट याचिका क्रमांक 521/2008 प्रकरणी शासन सेवेतील दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब च्या पदावर पदोन्नती देण्याबाबत आरक्षण लागू करावे, असा निर्णय दिनांक 30/6/2016 रोजी दिला. तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील क्रमांक 1567/2017 सिद्धराजू विरुद्ध कर्नाटक राज्य या प्रकरणी दिनांक 14/1/2020 रोजी अंतिम निर्णय दिला. त्यामध्ये देखील दिव्यांगांना गट अ व गट ब पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले. माननीय सर्वोच्च न्यायालयाने उक्त न्यायनिर्णय तसेच दिव्यांगांना गट अ व गट ब च्या पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यासंदर्भात माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल करण्यात आलेल्या रिट याचिका स्टॅम्प क्रमांक 6819/2021 व इतर याचिकांवर माननीय उच्च न्यायालय मुंबई दिनांक 29/6/2021 चे आदेश आणि दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील तरतुदींच्या अनुषंगाने दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब मधील पदावर पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत दिनांक 5/7/2021 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. सदर शासन निर्णय केंद्र शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात सिव्हिल अपील क्रमांक 1567/2017 प्रकरणी दाखल केलेला संकीर्ण अर्ज क्रमांक 2175/2020 या प्रकरणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानुसार केंद्र शासनाच्या निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचनांच्या आणि माननीय उच्च न्यायालयात प्रलंबित रिट याचिका स्टॅम्प क्रमांक 6819/2025 व इतर याचिका यामध्ये होणाऱ्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून निर्गमित करण्यात आला आहे. आता केंद्र शासनाच्या कार्मिक व प्रशिक्षण विभागाने संदर्भ क्रमांक 4 येथील दिनांक 17/5/2022 रोजीचा कार्यालयीन आदेशान्वये दिव्यांगांना गट क ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदांना दिव्यांगांना पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याबाबत सूचना निर्गमित केल्या आहेत. त्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड मधून गट ड मधील गट ड मधून गट क मधील गट क मधून गट क मधील पदावर पदोन्नतीबाबतचा
दिनांक 5/3/2002 रोजी शासन निर्णय तसेच तदनुषंगिक अन्य सर्व आदेश अधिक्रमित करून तसेच दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट अ व गट ब पदावर पदोन्नतीबाबत दिनांक 5/7/2005 रोजीचा शासन निर्णय अधिक्रमित करून गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदोंना लोएस्ट रेंज ऑफ ग्रुप ए पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाबाबतच्या सुधारित आदेश निर्गमित करण्याचे बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार शासन प्रस्तुत प्रकरणी खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. शासन निर्णय 1. पदाची गणना 1.1 दिव्यांग कर्मचाऱ्यांना गट ड मधून गट ड मधील, गट ड मधून गट क मधील, गट क मधून गट क मधील, गट क मधून गट ब मधील, गट ब मधून गट ब मधील, गट ब मधून गट अ मधील निम्न स्तरापर्यंतच्या लोएस्ट रेंज ऑफ ग्रुप ए नियुक्तीस योग्य ठरलेल्या पदावर आयडेंटिफाईड पोस्ट पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण देण्यात यावे. 1.2 पदोन्नतीमध्ये एखाद्या संवर्गातील रिक्त पदाच्या 4% पदे दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित ठेवण्यात यावीत. दिव्यांगांना खाली नमूद दिव्यांग प्रकारानुसार अ, ब आणि क या दिव्यांग प्रकारांसाठी प्रत्येकी 1% तसेच ड व ई या 2 प्रकारामध्ये एकत्रित 1% याप्रमाणे एकूण 4% आरक्षण देण्यात यावे. अ. अंध किंवा अल्पदृष्टी. ब. कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता. क. अस्थिव्यंगता, मेंदूचा पक्षाघात, सेरिब्रल पाल्सी, कुष्ठरोग, लेप्रेसी, कट, शारीरिक वाढ खुंटणे, ड्रॉप्सिन, आम्ल हल्लाग्रस्त, ॲसिड अटॅक विक्टिम्स, स्नायू विकृत, मॅस्क्युलर ड्रायफ्रो. ड. स्वमग्नता, ॲटिसियम, मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता, इंटेलेक्च्युअल डिसॅबिलिटी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, मानसिक आजार, मेंटल इलनेस. ई. वरील दिव्यांग प्रकार अ ते ड मधील बहिरेपणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदांवर 1.3 ज्या गट किंवा सहवर्गात ग्रुप किंवा क्यड सरळ सेवेने करावयाच्या नियुक्तीचे प्रमाण 75% जास्त नसेल अशाच गट संवर्गांमध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण राहील. 1.4 पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने सक्षम प्राधिकाऱ्याचे विहित दिव्यांगत्व असणारे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण 40% किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. पदोन्नती प्रक्रियेदरम्यान दिव्यांग उमेदवारांचे दिव्यांगत्व संशयास्पद वाटल्यास त्याच्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्राची तपासणी, फेरतपासणी करण्याचे अधिकार नियुक्त प्राधिकाऱ्याला राहील. 2. पदोन्नतीमध्ये दिव्यांग आरक्षणातून सूट देणे. एखाद्या विभागातील पद आरक्षित करणे शक्य होणार नसल्यास याबाबतीत सूट देण्याबाबतच्या तरतुदी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 च्या कलम 20(1)
मध्ये नमूद केलेल्या आहेत. त्यानुसार एखाद्या शासकीय विभागास या आस्थापनेस अथवा संवर्गास त्या पदाच्या कामाचे स्वरूप व जबाबदाऱ्या विचारात घेऊन दिव्यांग व्यक्तीसाठी पद सुनिश्चितीकरणातून आरक्षणातून आस्थापनेवरील सर्व संवर्गासाठी किंवा काही संवर्गासाठी सूट घ्यावयाची असल्यास तसा प्रस्ताव संपूर्ण समर्थनासह व दिव्यांग आयुक्त यांच्या शिफारसीसह संबंधित प्रशासकीय विभागाने दिव्यांग कल्याण विभाग यांच्या सहमतीने संयुक्तिक आदेश निर्गमित करावेत. तसेच यापूर्वी अपवाद करण्यात आलेल्या संवर्गासाठी पदासाठी पुनर्निश्चित मान्यतेची आवश्यकता राहणार नाही. 3. दिव्यांगत्वामुळे पदोन्नतीस नकार न देणे. 3.1 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 20(3) अनुसार दिव्यांगत्वामुळे कोणत्याही व्यक्तीला पदोन्नती नाकारता येणार नाही. 3.2 दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 मधील कलम 20(4) अनुसार दिव्यांग उमेदवार कोणत्याही पदावर काम करण्यास असमर्थ असल्यास त्याचे पद सन्मान, वेतनश्रेणी आणि सेवा फायदे असणाऱ्या इतर पदामध्ये रूपांतरित करावे. त्याच्यासाठी सुयोग्य पद उपलब्ध होईल अशा उमेदवाराला अधिसंख्य पदावर ठेवण्यात यावे. अधिसंख्य पदावर ठेवलेल्या दिव्यांग उमेदवारास त्यानंतरच्या वरिष्ठ वेतनश्रेणीमध्ये पदोन्नतीसाठी पात्र असल्यास आणि असा उमेदवार संबंधित वरिष्ठ वेतनश्रेणीतील कोणत्याही पदावर काम करण्यास असमर्थ असल्यास त्याचे पूर्वीच्या वेतनश्रेणीतील अधिसंख्य पद व्यपगत करावे आणि वरिष्ठ वेतनश्रेणीतील अधिसंख्य पद तयार करून त्यावर ठेवावे. असा प्रस्तावाबाबत प्रशासकीय विभागाने दिव्यांग कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग व वित्त विभाग यांच्या मान्यतेने निर्णय घ्यावा. 3.3 एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यास सेवेत नियुक्ती झाल्यानंतर दिव्यांगत्व असल्यास त्याला पदावनत करण्यात येणार नाही. दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी यांची दिव्यांगांमधील सेवा ज्येष्ठता विहित दिव्यांगत्वाच्या वध प्रमाणपत्राच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी. एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे नियुक्तीपूर्वीच्या दिनांकाचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असल्यास त्याची दिव्यांगांमधील सेवा ज्येष्ठता नियुक्तीच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावी. 3.4 एखाद्या दिव्यांग उमेदवाराची गुणवत्तेनुसार दिव्यांग आरक्षणाचा लाभ न घेता निवड झाली असल्यास व अशा उमेदवाराचे नियुक्तीपूर्वीच्या दिनांकाचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र असल्यास अशा उमेदवाराची दिव्यांगांमधील सेवा ज्येष्ठता त्यांच्या नियुक्तीच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावे. 3.5 दिव्यांगांना सर्व गटामध्ये पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्यात आल्यामुळे काही उमेदवारांनी आता विहित दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्र संबंधित यंत्रणेकडून उपलब्ध करून घेतले अथवा नियुक्ती प्राधिकारी यांना सादर केले असण्याची शक्यता आहे. अशा उमेदवारांची देखील दिव्यांगांमधील सेवा ज्येष्ठता त्यांच्या दिव्यांगत्वाच्या वैध प्रमाणपत्राच्या दिनांकापासून ग्राह्य धरण्यात यावे. 3.6 कोणत्याही दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना तात्पुरत्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आधारे पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ देण्यात येऊ नये. विहित दिव्यांगत्व असणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकरिता दिव्यांग आरक्षणाची पदे निश्चित करताना त्या संवर्गासाठी विहित केलेल्या प्रमाणात एका निवडसूची म्हणजेच भरती वर्षातील रिक्त पदांवर गणना करण्यात यावी. 4.1 एखाद्या
संवर्गात गटात दिव्यांगत्वाच्या सर्व प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली असली किंवा कमी प्रकारांमध्ये पदे सुनिश्चित केली असली तरी जेवढ्या प्रकारांमध्ये पदे सुनिश्चित केली आहेत त्यासाठीचे एकूण आरक्षण 4% एवढेच राहील. कमी दिव्यांग प्रकारासाठी पदे सुनिश्चित केली म्हणून आरक्षणाचे एकूण प्रमाण कमी करण्यात येणार नाही. 4.2 एखाद्या पदोन्नतीच्या पदासाठी एकापेक्षा जास्त निम्न संवर्ग उपलब्ध असल्यास सर्व निम्न संवर्गातील दिव्यांग कर्मचाऱ्यांची त्यांच्या नियमित ज्येष्ठतेनुसार यादी तयार करणे आवश्यक आहे. सदर यादीतून विहित दिव्यांग प्रकारानुसार पदोन्नती करणे आवश्यक आहे. 5. विचार क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना अनारक्षित पदावर पदोन्नती समायोजित करणे. 5.1 सेवा ज्येष्ठतेने पदोन्नती प्रमोशन बाय सिनियरिटी कम फिटनेस. एखाद्या दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या नियमित विचार क्षेत्रात येत असल्यास त्याच्यासाठी दिव्यांगच्या सुनिश्चित प्रकारानुसार दिव्यांग पद आरक्षित नसेल तरी त्यांना पदोन्नती नाकारता येणार नाही. 5.2 एखाद्या दिव्यांग अधिकारी किंवा कर्मचारी सेवा ज्येष्ठतेनुसार बाय सिनियरिटी पदोन्नत होत असल्यास व निवड सूचीमध्ये दिव्यांगांसाठीचे सुनिश्चित पद रिक्त असल्यास असे पद दिव्यांग आरक्षणाने भरले असे समजण्यात यावे. 5.3 निवडीने पदोन्नती प्रमोशन बाय सिलेक्शन. दिव्यांग उमेदवाराचे इतर उमेदवारांप्रमाणेच व प्रचलित नियमांप्रमाणे दिव्यांग उमेदवारांना देण्यात आलेल्या सवलतींचा लाभ न घेता एखाद्या पदावर निवड झाली असेल अशा उमेदवारांची गणना दिव्यांगांसाठी आरक्षित जागेवर करण्यात येऊ नये व दिव्यांगांसाठी आरक्षित पद किंवा पदे इतर दिव्यांग उमेदवारांमधून भरण्यात यावीत. 6 उमेदवार दिव्यांग आरक्षणाने पदोन्नत झाल्यास त्याच्या दिव्यांगत्व प्रकाराचा स्पष्ट उल्लेख पदोन्नतीच्या आदेशामध्ये करण्यात यावा. 7 मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा किंवा विभागीय परीक्षामधून पदोन्नती देताना पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध होत नसल्यास निकषात सूट देणे. मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा विभागीय परीक्षामधून पदोन्नती देताना दिव्यांगाच्या आरक्षित जागेसाठी पात्र उमेदवार मिळत नसल्यास दिव्यांग आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांना विहित करण्यात आलेल्या अटी व शर्तींमधून सूट देण्यात यावी. तथापि विहित दिव्यांगत्वाच्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्राचे निकष कोणतीही सूट देता येणार नाही. सूट देण्यात आलेल्या अटी व शर्तींचा लाभ अराखीव व सामाजिक आरक्षण प्रवर्गातील सर्व उमेदवारांना एकसारखा देण्यात यावा. 8 बिंदू नामावली रोस्टर राखणे. पदोन्नतीमध्ये 4% आरक्षण देण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालयाने त्यांच्या आस्थापनेवरील नियुक्तीसाठी योग्य ठरवलेल्या पदाची आयडेंटिफाईड पोस्ट संवर्गनिहाय किंवा गटनिहाय किंवा पदनिहाय रिक्त पदांवर आधारित वॅकन्सी बेस 100 पदांची सरळ सेवा पदोन्नतीसाठी बिंदू नामावली किंवा स्वतंत्र नोंदवही ठेवावी. त्यामध्ये 1, 26, 51 व 76 हे बिंदू दिव्यांगांकरिता सुनिश्चित करण्यात यावे. सदर बिंदूंची विभागीय खालील 4 गटात करण्यात यावी. गट 1 बिंदू क्रमांक 1 ते 25. गट 2 बिंदू क्रमांक 25 ते 50. गट 3 बिंदू क्रमांक 50 ते 75. गट 4 बिंदू क्रमांक 75 ते 100. उक्त गटांमध्ये अ, ब, क या विहित दिव्यांग प्रकारांसाठी प्रत्येकी 1 बिंदू आणि ड आणि ई या दिव्यांग प्रकारासाठी एकत्रितपणे 1 बिंदू असे दिव्यांग प्रकारानुसार बिंदू आरक्षित करण्यात यावेत. 8.1 सद्यस्थितीतील पदोन्नतीमधील मागासवर्ग आरक्षणाबाबतचे प्रकरणी विशेष अनुज्ञा
याचिका क्रमांक सिव्हिल अपील क्रमांक 658/2022 द स्टेट ऑफ महाराष्ट्र वर्सेस श्री विजय घोडगे अँड ऑर्गनायझेशन माननीय सर्वोच्च न्यायालय प्रलंबित आहे. त्यामुळे दिव्यांग व्यक्तीस रिक्त पदासाठी दिव्यांग प्रकारानुसार उपलब्ध बिंदूवर निर्देश दर्शविण्यात यावे. 8.2 एखाद्या पदासाठी दिव्यांगाचा कोणताही एकच प्रकार सुनिश्चित असल्यास गट 1 मधील बिंदूपासून सुरुवात करावी. एकापेक्षा जास्त प्रकारामध्ये पदे सुनिश्चित असल्यास 1 अंध अल्पदृष्टी, 2 कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता, 3 अस्थिव्यंगता किंवा मेंदूचा पक्षपात, सेलिबल पाल्सी, कुष्ठ रोगमुक्त, लेप्रेसी, कॉट, शारीरिक वाढ खुंटणे, ड्रॉप्सिम किंवा आम्ल हल्लाग्रस्त, ॲसिडिक अटॅक व्हिक्टिम्स, स्नायू विकृती, मस्क्युलर डायफ्री, 4 स्वमग्नता, ॲटिझम किंवा मंदबुद्धी किंवा आकलन क्षमतेची कमतरता, इंटलेक्च्युअल डिसॅबिलिटी, विशिष्ट शिक्षण अक्षमता, स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटी, मानसिक आजार, मेंटल इलनेस. 5 वरील 1 ते 4 मधील बहिरापण व अंधत्वसह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी या क्रमाने आळीपाळीने आरक्षण राहील याची खातरजमा करावी. 8.3 जरी बिंदू क्रमांक 1, 26, 51 व 776 दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असले तरी उक्त बिंदूंवर त्यांचा समावेश होत नसल्यास त्यांच्यासाठी आरक्षित गटातच त्यांना दर्शविण्याची दक्षता संबंधित आस्थापन अधिकाऱ्यांनी घ्यावी. एखादवेळी गट 1 मधील 1 ते 25 बिंदूवर काही कारणास्तव सुयोग्य दिव्यांग प्रकारातील उमेदवारांचा समावेश करणे शक्य होत नसल्यास गट 2 मधील 2 बिंदूंचा सुयोग्य वापर करण्यात यावा. म्हणजेच एका गटात बिंदू राखीव ठेवणे काही कारणास्तव शक्य न झाल्यास तो पुढील गटात समावेश करणे आवश्यक राहील. 100 बिंदू नामावली पूर्ण झाल्यास पुन्हा पहिल्या बिंदूपासून चक्रगणना सुरू करावी. बिंदू नामावलीचा नमुना प्रपत्र अ सोबत देण्यात आला आहे. 8.4 दिव्यांग आरक्षण हे एकूण समांतर आरक्षण आहे. त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना त्यांच्या दिव्यांग प्रवर्गानुसार त्यांना नोंदवहीत आरक्षित केलेल्या बिंदूनुसार पदोन्नती देताना त्यास त्यांच्या सामाजिक आरक्षण किंवा अराखीव प्रवर्गानुसार उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अराखीव बिंदू नामावली रोस्टरमध्ये दर्शविण्यात यावे. 9 मागणीपत्र सादर करताना निवड प्राधिकरणास किंवा विभागीय पदोन्नती समितीला सादर करावयाचे प्रमाणपत्र दिव्यांग अधिनियमातील तरतुदींची काटेकोर अंमलबजावणी करून पदभरती करण्यात यावी. यासाठी सोबत जोडलेले प्रपत्र व मध्ये विहित नमुन्यात मागणीपत्र सादर करताना सक्षम अधिकाऱ्याने प्रमाणित करावे. मागणीपत्रात किंवा विभागीय पदोन्नती समितीच्या प्रस्तावात भरावयाच्या दिव्यांग प्रकाराचा स्पष्ट उल्लेख असावा. 10 दिव्यांगांसाठी आरक्षित पदे पुढील भरती वर्षात ओढणे व अंतर्गत परिवर्तनामध्ये पदभरती करणे. 10.1 निवडीने पदोन्नती प्रमोशन बाय सिलेक्शन. 1 दिव्यांग आरक्षणाने पदभरती करताना सुयोग्य दिव्यांग कर्मचाऱ्यांचा दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नतीसाठी विचार करावा. 2 संबंधित दिव्यांग प्रवर्गानुसार पुरेसे दिव्यांग कर्मचारी सर्वसाधारण पदोन्नती क्षेत्रात उपलब्ध होत नसतील तेथे सर्वसाधारण पदोन्नती क्षेत्र 5 पट वाढवावे. 3 पदोन्नती क्षेत्र वाढवून देखील पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती जागा रिक्त ठेवावी आणि पुढील भरती वर्षात ओढावी. 4 पुढील भरती वर्षात देखील पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य दिव्यांग प्रकारातून
अंतर्गत परिवर्तनाने पदभरती करावी. 5. जन्य दिव्यांग प्रकारातून अंतर्गत परिवर्तनाने देखील पदभरती शक्य न झाल्यास सदर पद दिव्यांग व्यतिरिक्त इतर पद उमेदवारांमधून भरण्यात यावे आणि हे आरक्षण पुढील 2 भरती वर्षाकरिता पुढे ओढावे व नंतर व्यापगत करावे. 10.2 ज्येष्ठतेने पदोन्नती. प्रमोशन बाय सिनियरिटी. क्युरम फिटनेस. 1. दिव्यांग आरक्षणाने पदभरती करताना सुयोग्य दिव्यांग कर्मचाऱ्यांचा दिव्यांग आरक्षणानुसार पदोन्नतीसाठी विचार करावा. 2. संबंधित दिव्यांग प्रवर्गानुसार पुरेसे दिव्यांग कर्मचारी सर्वसाधारण पदोन्नती क्षेत्रात उपलब्ध होत नसतील तेथे संबंधित ज्येष्ठता सूचीतून पात्र दिव्यांग उमेदवार मिळेपर्यंत खाली जावे. 3. ज्येष्ठता सूचीमध्ये पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती जागा रिक्त ठेवावी आणि पुढील भरती वर्षात ओढावी. 4. पुढील भरती वर्षात देखील पात्र दिव्यांग उमेदवार उपलब्ध न झाल्यास अन्य दिव्यांग प्रवर्गातून अंतर्गत परिवर्तनाने पदभरती करावी. 5. अन्य दिव्यांग प्रकरणातून अंतर्गत परिवर्तनाने देखील पदभरती शक्य न झाल्यास तर हे आरक्षण पुढील 2 भरती वर्षाकरिता पुढे ओढावे व नंतर व्यापगत करावे. 10.3 मागील भरती वर्षातील अनुशेषाच्या जागा प्रथम भरण्यात याव्यात. 11. ज्या पदावर पदोन्नती द्यायची आहे त्या पदांच्या निम्न श्रेणीत त्या दिव्यांग प्रवर्गातील व्यक्ती उपलब्ध असले पाहिजे. 12. दिव्यांग कर्मचाऱ्यांचा पदोन्नतीसाठी विचार करताना शासनाने वेळोवेळी केलेले पदोन्नती संबंधित नियम, आदेश व निकष, उदाहरणार्थ पदोन्नती लगतच्या पदावरील किमान सेवेचा कालावधी, विभागीय किंवा सेवा प्रवेशोत्तर प्रशिक्षण परीक्षा, गोपनीय अहवाल इत्यादी दिव्यांग कर्मचाऱ्याने पूर्ण करणे आवश्यक आहे. 13. संपर्क अधिकारी नेमणे. प्रत्येक शासकीय आस्थापनेने किमान उपसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करावी. सामाजिक आरक्षणाची प्रकरणे हाताळणाऱ्या मागासवर्ग कक्षातील अधिकारी यांच्याकडून दिव्यांगांच्या पदोन्नतीच्या बाबतच्या प्रकरणाची तपासणी करण्यात यावी. 15. तक्रार निवारण अधिकारी नेमणे. प्रत्येक शासकीय आस्थापनेने विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून नेमण्यात यावे. सदर अधिकाऱ्याने दिव्यांगाच्या तक्रारीची नोंदणी झाल्यापासून 2 महिन्यात तिचे निराकरण करावे. 16. हे आदेश राज्य शासकीय किंवा निमशासकीय सेवा शासनाचे उपक्रम, सर्व शासकीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, शासन अनुदानित संस्था आणि ज्यांना आदेश देण्याचा अधिकार शासनाने आहे अशा सर्व संस्था व सेवा यांना लागू राहतील. 17. सदर आदेश शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू होतील. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून या संकेतस्थळाची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे व त्याचा सांकेतांक 202304 201913306407 असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल